पाटील साहेब, गावातली काही माहिती तुम्हाला माहीत चालली का? नाही ना रे बंडू, कसली माहिती? पाटील साहेब, शांताबाईचा लग्न जुळला ना. 2 दिवसानंतर लग्न आहे शांताबाईचा. काय खरं काय रे बंडू? कोणी सांगितलं रे तुला? पाटील साहेब, अख्ख्या संपूर्ण गावाला माहीत चाललंय की उद्या शांताबाईचा लग्न आहे म्हणून. कुणाला माहित नाही चाललंय, कालच माहीत चाललंय सगळ्यांना. पाटील साहेब, पण शांताबाई सोबत तुमचं लफडं सुरू होतं ना? हे घनश्याम, लफडं नाही रे, लफडं नाही. शांताबाई आणि माझं खरं प्रेम होतं आणि आहे. मला काही माहितीच नाही आहे की त्याचं लग्न आहे उद्या. पाटील साहेब, मला तर वाटते शांताबाईनं तुम्हाला धोका दिला. धोका नाही रे बा, माई शांता मला धोका नाही देऊ शकत. हा, माई शांता पण माझ्यावर लय खरं प्रेम करते आणि मी पण माझ्या शांतावर लय खरं प्रेम करते. हे कसं काय झालं रे? नाही, हे खोटं असेल रे. माई शांता फक्त माईच आहे. शांता माईच आहे. शांता लग्न नाही करू शकत. हो, मी लय खरं प्रेम करते रे शांतासोबत. तर पाटील साहेब, विचारा ना शांताबाईला. लग्न आहे ना 2 दिवसानंतर शांताबाईच्या. तुमच्या शांताबाईचं लग्न आहे, सगळं संपूर्ण गावाला माहिती आहे ना. तुम्हाला नाही माहिती? मला तर वाटतं शांताबाईनं धोका दिलाय तुम्हाला. नाही नाही, शांता धोका नाही देऊ शकत मला. आता जातो मी शांताकडे. शांता, अय्यो पाटील, काय झालं? शांता, संपूर्ण गावाचे लोक तुला शांताबाई म्हणतात. फक्त मी तुझ्यासोबत खरं प्रेम करते म्हणून मी तुला फक्त शांता म्हणते. तू माझ्यासोबत प्रेम करते, मी तुझ्यासोबत प्रेम करते. आपण दोघं एकमेकांना खूप प्रेम करतो. पण काय सांगू, पूर्ण गाव म्हणत आहे की उद्या तुझं लग्न आहे. हे खरं आहे का? ना तुला काय झालं? हे सगळं नवीन नवीन कपडे, हे ज्वेलरी, हे सगळं गळ्यातलं, कानातलं आणि तुझे केस वगैरे. सगळे गावातले लोक म्हणत आहेत की तुझं लग्न आहे 2 दिवसानंतर. खरं आहे का हे? होय पाटील, खरं आहे. काय शांता, पण तू तर माझ्यावर लय खरं प्रेम करते, मी पण तुझ्यावर लय खरं प्रेम करते. तू अशी का करून राहिली? जाऊ द्या पाटील, तुमचा प्रेम माझ्या काही कामाचा नाही. हो, आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करता, पण तुमच्याकडे पैसे नाही, काही नाही. काय करणार मी तुमच्यासोबत? नाही, मला काय तुमच्यासोबत काही लग्न करायचे नाही आहेत. तुमच्यासोबत माझे जे काय सगळं होते ते सगळं संपलं. मला नाही करायचं तुमच्यासोबत आणि मला तुमच्यासोबत राहायचं पण नाही, काही नाही. माझं लग्न होत आहे, तुम्ही सोडा मला. अगं शांता, पण तू तर माझ्यासोबत पुरू लव करत होतीस ना? काय भोकात गेलं तुमचं पुरू लव? मला नाही माहीत. नाही करत मी काही पुरू लव. मला नाही आवडत पुरू लव. लग्न होऊन राहिलं माझं, सोडा मला आता, जाऊ द्या. हो, तुमच्याकडे पैसे नाही, काही नाही. काय करणार मी तुमच्या प्रेमाचा? प्रेमाने पोट नाही भरत, खायला पैसे लागतात. पैशाने पोट भरते. हो, काय तुमच्याकडे? नाही करायचं आहे मला तुमच्यासोबत, राहायचं नाही, काहीच नाही. माझं लग्न आहे, तुम्ही सोडा मला. म्हणजे इतके दिवस तू माझ्यासोबत प्रेमाच्या नावावर टाइमपास केली? हो, बघा, मला नाही माहीत टाइमपास. नाही केली मी टाइमपास. होतं खरं प्रेम माझे, पण तुमच्याकडे पैसे नाही, मी काय करणार मग? माझ्याकडे पैसे नाही तर काय झालं, पण मी प्रेम करतो ना तुझ्यावर. मला नाही पाहिजे तुमचं प्रेम. जावा तुम्ही माझ्या घरून. हो, लग्न आहे माझा 2 दिवसात. हो, याल तुम्ही जेवण करायला. शांते, तुला लाज नाही वाटत का? काय बोलून राहिली तू? तुला माहिती आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करते. खरं प्रेम आहे माझं तुझ्यावर. मी लग्न करणार होतं तुझ्यासोबत आणि तू मला धोका दिली. धोका नाही दिली मी. धोका नाही दिली तर काय दिली? किती प्रेम करतो मग तुझ्यावर आणि तू माझ्यासोबत असं करत आहे. पाटील, तुम्हाला जे करायचंय तुम्ही करा. हो, पण तुम्ही माझ्या घरून आता जा. यायचं नाही परत माझ्या घरी. हो, सोडा मला तुम्ही आता. धोकेबाज शांता, माझ्या प्रेमाच्या तुला खेळ गेली. धोका दिली मला तुम्ही. शांता, धोका दिली मला. बघ आता तुझ्या लग्नात काय करते मी. धिंगाणा करणार तुझ्या लग्नामध्ये, नाचणार दारू पिऊन. होय, करा. तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही ते करा. हो, याच कारणानं मी तुम्हा सोबत राहायची माझी इच्छा नाही होत. हो, तुम्ही दारू पेल्यानंतर तुम्ही काही गोष्ट करता म्हणून मी तुम्हाला सोडली. म्हणून मला तुमच्यासोबत राहायचं नव्हतं, म्हणून मी लग्न करत आहे. हो, तुम्हाला जे करायचं आहे ना तुम्ही करा. हो, बघितल्या मित्रांनो, धोकेबाज शांताबाई. प्रत्येक बाई, प्रत्येक औरत, प्रत्येक मुलगी अशीच असते. वेळ आल्यावर कोणालाही धोका देऊ शकते. बघा,
माझ्या प्रेमाचा सगळं खेळ झालं. हो, आता बघा शांताबाईच्या लग्नात काय करतो मी. काय करणार? दारू पिऊन धिंगाणा करणार आणि नाचणार तिथं, हां, आणि पडणार तिथं दारू पिऊन. हां, करा, तुम्हाला जे करायचं ते करा.